मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, आज 23 तारीख आहे आणि आज रविवार आहे। आज भरपूर प्रमाणामध्ये मुलांनी अर्ज इथं भरलेले आहेत। भरपूर ठिकाणी जी अर्जाची संख्या आपण पाहत आहोत ती इथं वाढलेली आपल्याला दिसत आहे। पहा, आज रविवार आहे आणि आपण आज हा व्हिडिओ काल भरलेल्या म्हणजेच कालपर्यंत जेवढे पण पोलीस भरतीचे फॉर्म आलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी जेवढ्या जागा भरले गेलेले आहेत, जेवढे अर्ज आलेले आहेत, जेवढ्यांचे टोकन क्रमांक आलेले आहेत, ते आज आपण इथे ठिकाण आज आपण इथे घेतलेले आहेत। पहा मित्रांनो, जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आपण त्याच्यावरतीच व्हिडिओ तयार करत असतो। आपण मनाने कुठल्याही प्रकारची माहिती इथं देत नाहीत किंवा मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण म्हणजे चुकीची माहिती देऊन मुलांच्या मनामध्ये वेगळं वातावरण आपण इथं तयार करत नाही। पहा, जी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे तीच माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील त्याचा फायदा होईल। तर पहा, आज आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, म्हणजेच पुणे सिटी, तर पुणे शहरामध्ये पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी जवळजवळ मित्रांनो 12,000 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत आणि हा आकडा अनेकही वाढण्याचे आहे। पहा, आता प्रत्येक जणांनी अर्ज ज्यांनी भरलेला आहे त्यांनी सुद्धा कमेंट करायचे आहे की हा जो आकडा मी इथं तुम्हाला दाखवलेला आहे तो नक्की कालचा आहे का त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे। पहा, तुम्ही जर अर्ज भरलेला असेल तर तुमच्याकडे सुद्धा नक्कीच ऍप्लिकेशन नंबर तुमच्या अर्जावरती आलेला असेल। तुम्ही तो तुमचा ऍप्लिकेशन नंबर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचा आहे। पहा, जेणेकरून जरी व्हिडिओमध्ये चुकीची माहिती किंवा थोडी जुनी माहिती असेल तर तुमच्या कमेंटच्या माध्यमामधून मुलांपर्यंत ओरिजिनल माहिती, जी खरी माहिती आहे ती मुलांपर्यंत पोहोचणार आहे। तर पहा, पुढचं आहे SRPF ग्रुप क्रमांक 7 दौंड पर्यंत 8,916 अर्ज। पहा, म्हणजेच हा जो आकडा आहे तो नक्कीच आता 10,000 पर्यंत हा जो आकडा आहे SRPF ग्रुप क्रमांक 7 दौंडचा तो 10,000 पर्यंत इथं गेलेला असेल। पहा, पुणे सिटीचा सुद्धा आकडा जो आहे तो नक्कीच 12,500 पर्यंत इथं गेलेला असेल। तरीच पहा, पुढचा आहे CP मीरा भाईंदर। तर पहा, CP मीरा भाईंदर या ठिकाणी, तर पहा CP मीरा भाईंदरचे कालपर्यंत अर्ज 2,341 अर्ज ऍप्लिकेशन नंबर इथं आलेले होते। 2,650 अर्ज इथं मीरा भाईंदर या ठिकाणी अर्ज प्राप्त झालेले असते किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त। पहा मित्रांनो, प्लस, कारण एका मिनिटाला भरपूर ठिकाणी भरपूर मुले पोलीस भरतीचे अर्ज करत आहेत आणि आता सध्याचा शेवटचा आठवडा आहे, त्याच्यामुळे नक्कीच भरपूर मुलं जे राहिलेले आहेत ते सुद्धा आता इथं अर्ज पटापट करून घेत आहेत। त्याच्यामुळे या आकड्यामध्ये सुद्धा नक्कीच मिनिटाला इथं बदल होत आहेत। तर पहा, पुढचं आहे नागपूर प्रिझन। पहा, म्हणजे नागपूर कारागृह पोलीस, तर नागपूर कारागृह पोलिसासाठी 14,693 ऍप्लिकेशन आलेले आहेत। पहा, म्हणजे हा जो आकडा आहे 14,000चा तो नक्कीच आज 16,000 पर्यंत इथं पोहोचलेला असणार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा पोहोचलेला असू शकतो। पहा, ज्यांनी कुणी आज अर्ज भरलेले असतील त्यांनी नक्कीच कमेंट करून त्यांचा ऍप्लिकेशन नंबर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे, जेणेकरून मी त्याच्यावरती मी आज रात्रीची एक व्हिडिओ तयार करतो। तर पहा, पुढचं आहे पुणे शहर। पहा, पुणे शहरासाठी 18,000 प्लस अर्ज इथं आलेले आहेत। पहा, माहिती आहे ती 23 नोव्हेंबरची माहिती आपण इथे आज पाहत आहोत। आपण जी मागे माहिती पाहिलेली आहे ती कालची माहिती होती 22 नोव्हेंबरची आणि ही जी माहिती आहे ती इथं 23 नोव्हेंबरची माहिती आहे। पहा, पुणे शहरला 18,000 प्लस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पुढचा आहे SP पिंपरी चिंचवड। पहा, SP पिंपरी चिंचवडला 2,100 प्लस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, याच्या पुढचा आहे SP कोल्हापूर। तर SP कोल्हापूरला सुद्धा 1,500 प्लस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, पुढचा आहे ठाणे सिटी। तर ठाणे सिटी पोलीसला 3,800 प्लस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा, आणि हा जो आकडा आहे तो नक्कीच आता 4,000 प्लस सुद्धा गेलेला असू शकतो। पहा, ही जी माहिती आहे ती दुपारपर्यंत म्हणजेच 12 वाजता आपल्यापर्यंत आलेली होती ही ठाणे सिटीची आणि आता जवळजवळ 4 वाजायला आलेले आहेत। तर नक्कीच हा जो आकडा आहे तो 4,000 प्लस इथं गेलेला असेल। पहा, पुढचा आहे SRPF धुळे। तर SRPF धुळेला 3,004 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत। पहा मित्रांनो, याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात परंतु कमी आहेत। बरं लक्षात घ्या, 3,004 अर्ज
आलेले आहेत किंवा याच्यापेक्षा नक्कीच जास्त असू शकतात, परंतु 3004च्या कमी नाहीत. पहा पुढचा आहे SRPF कोल्हापूर. तर SRPF कोल्हापूरला 1820 प्लस अर्ज इथं आलेले आहेत. पहा याच्या पुढचा आहे नाशिक कारागृह पोलीस. तर नाशिक कारागृह पोलीसला 11,360 प्लस अर्ज इथं आलेले आहेत. पहा पुढचा आहे SP अकोला. पहा SP अकोल्याला फक्त मुलांनी 1491 अर्ज केलेले आहेत आणि मुलींनी 414 अर्ज केलेले आहेत. तर पहा दोन्ही मिळून जवळजवळ 2000 प्लस अर्ज हे आता SP अकोला पोलिसासाठी इथं आलेले आहेत. 2000 प्लस SP अकोला. पहा लक्षात घ्या. पहा पुढचं ठिकाण आहे हिंगोली. तर हिंगोलीला 2989 अर्ज प्राप्त झालेले आहेत. पहा ही जी माहिती आहे हिंगोली शहराची, तर ही जी हिंगोलीची जी माहिती आहे ती आपल्याला 3 वाजता इथं प्राप्त झालेली होती. पहा पुढचा आहे माहिती आहे SRPF ग्रुप क्रमांक 7 दौंड. तर पहा दौंड या ठिकाणी जवळजवळ 5000 प्लस अर्ज आज गेलेले आहेत. पहा तर आजच्या तारखेमध्ये म्हणजे 23 नोव्हेंबरला SRPF ग्रुप क्रमांक 7 दौंड या ठिकाणी 5000 प्लस अर्ज इथं आलेले आहेत. पुढचा आहे पोलीस कॉन्स्टेबल धुळे. तर धुळेसाठी जवळजवळ 2044 अर्ज आलेले आहेत. पहा म्हणजे 2044 SP कॉन्स्टेबल. पहा मित्रांनो मगाशी जे आपण पाहिलेलं होतं ते SRPF धुळे होतं आणि हे जे आहे ती पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आलेले अर्ज आहेत. किती आहेत 2044 अर्ज. पहा 2044 प्लस अर्ज आलेले आहेत. पहा जास्त असू शकतात परंतु कमी नसणार आहेत. पहा पुढची माहिती आहे SP बुलढाणा चालक. तर पहा SP बुलढाणा चालक या पदासाठी 1000 प्लस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा पुढचा आहे छत्रपती संभाजीनगर बँड्समन. तर छत्रपती संभाजीनगर बँड्समन या ठिकाणी 400 प्लस अर्ज इथं आलेले आहेत. पहा SRPF ग्रुप क्रमांक 2 पुणे. पहा SRPF ग्रुप क्रमांक 2 पुणे यासाठी जवळजवळ 5600 प्लस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा पुढचा आहे मुंबई कारागृह. तर मुंबई कारागृह पोलीस या पदासाठी 18200 प्लस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा हा जो 18200चा आकडा आहे तो नक्कीच आज 18500 पर्यंत गेलेला असेल. पहा पुढचं ठिकाण आहे ठाणे शहर. तर ठाणे शहर पोलीस या पदासाठी जवळजवळ 2830 प्लस अर्ज इथं आलेले आहेत. पहा याच्या पुढचं ठिकाण आहे नागपूर शहर पोलीस. तर नागपूर शहर पोलीसला 240 फक्त मुलींनी अर्ज केलेले आहेत. 240 फक्त मुलींनी अर्ज केलेले आहेत आणि 860 फक्त मुलांनी अर्ज केलेले आहेत. तर पहा तुम्ही याची टोटल मारू शकता. जवळजवळ 1100 ते 1200 प्लस अर्ज इथं नागपूर शहर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आलेले आहेत. पहा पुढचा आहे SP वर्धा. तर SP वर्धा या ठिकाणी 900 प्लस मुलांनी अर्ज केलेले आहेत आणि 400 प्लस मुलींनी अर्ज केलेले आहेत. पहा हा जो आकडा आहे SP वर्धा पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी हा सुद्धा आज 1500 प्लस गेलेला आहे. पहा पुढचा आहे SP मीरा भाईंदर. तर SP मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी जवळजवळ 4043 अर्ज म्हणजे 4200 अर्ज इथं SP मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी प्राप्त झालेले आहेत. पहा पुढचा आहे परभणी चालक. तर परभणी चालक पोलीस या पदासाठी जवळजवळ 800 प्लस अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. पहा पुढचा आहे पुणे बँड्समन. तर पुणे बँड्समन पोलीस या पदासाठी 650 अर्ज इथं प्राप्त झालेले आहेत. किती अर्ज आलेले आहेत 650 पुणे बँड्समन. पहा पुढचा आहे SP भंडारा. तर SP भंडारा पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 890 अर्ज आलेले आहेत. पुढचा आहे गोंदिया बँड्समन. तर गोंदिया बँड्समन पोलीस या पदासाठी 384 म्हणजेच हा जो आकडा आहे तो नक्कीच आज 400 प्लस म्हणजे 410 प्लस हा गेलेला आहे गोंदिया बँड्समन पोलीस. पहा पुढचा आहे यवतमाळ बँड्समन पोलीस. तर यवतमाळ बँड्समन पोलीस या पदासाठी 295 अर्ज 295 प्लस अर्ज इथं आलेले आहेत. पहा पुढचा आहे सिंधुदुर्ग चालक पोलीस. तर या पदासाठी 910 प्लस अर्ज आलेले आहेत. पुढचा आहे पालघर जिल्हा पोलीस. तर पालघर जिल्हा पोलीस या पदासाठी 897 प्लस अर्ज प्राप्त झालेले आहेत.
पुढचा आहे पालघर चालक पोलीस. तर पालघर चालक पोलीस या पदासाठी 603 अर्ज आलेले आहेत. पहा पुढचा आहे मुंबई बँड्समन पोलीस. तर मुंबई बँड्समन पोलीस 810 प्लस अर्ज, म्हणजे हा जो आकडा आहे तो नक्कीच 1000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि हा गेलेला सुद्धा असेल. मुंबई बँड्समन पोलीस किती अर्ज, तर 1000 अर्ज तुम्ही इथं धरून चला. पहा पुढचा आहे वाशिम बँड्समन पोलीस. तर वाशिम बँड्समन पोलीस या पदासाठी 196 प्लस अर्ज आलेले आहेत. तर पहा ही होती आजची आपल्यापर्यंत आलेली सर्वात मोठी अपडेट आणि खरी माहिती होती. कुठल्याही प्रकारची खोटी माहिती ही नव्हती. जेवढी माहिती आपल्यापर्यंत आलेली होती तेवढीच माहिती आपण इथं घेतलेली आहे. भरपूर ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही, त्याच्यामुळे आपण ते ठिकाणं इथं घेतलेले नाहीत. परंतु भरपूर मुलांनी मला ज्या कमेंटच्या माध्यमामधून जे मेसेज करून त्यांनी जी माहिती दिलेली होती ती माहिती मी इथं घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तसेच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचं आहे. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारची खरी माहिती, ओरिजिनल माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचणार आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.